मकरंद दैवलीकर स्ट्रायकर एंडवर सज्ज होतोय. बाळा मोरे ज्याला मागची काही वर्ष मी देखील या कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरनं पाहिलंय. खऱ्या अर्थानं त्या खेळाडूची उल्लेखनीय ओळख आहे. निश्चित रूपाने मुद्रे संघ देखील तितक्याच ताकदीचा असणारा बलवान कर्जत टेनिस क्रिकेट मधला एक तिवरे संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. त्यामुळे एक चांगली कडवी लढत होईल यात शंका नाही. क्रिकेटमध्ये सुरुवात झाली आहे अजून एका ऐतिहासिक पानाची. आज देखील सुवर्ण अक्षरांनी लिखाण होईल यात शंका नाहीये. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भगवान आउटसाइड दी ऑफ स्टंप पिच केला. चेंडू पंच लगेचच वळाले मात्र आमच्याकडे. क्रिकेटच्या परिषदेचा नियम क्रमांक 22चं अवलोकन या पटलावरनं केलं गेलंय. पहिली धाव एक्स्ट्रा स्वरूपात धावफलकावर जमा होतीये. श्री 11 मी मराठी नेरळ या संघाच्या माध्यमातून खूप मोठा संघ असणार आहे. दोन्ही संघांचा जर विचार केला तर बलशाली खेळाडू आहेत दोन्ही संघांमध्ये. गोलंदाज तयार राईट ओव्हर द विकेटनं. खूप चांगला फटका. क्रिकेटचं सौंदर्य काय दाखवलं या फटक्यानं. चेंडू सरळ भिरकावून दिला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू सीमा पार. चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद. आजचा श्रीरामांचा दिवस आहे आणि अगदी एक कट्टर भक्त म्हणून किंवा एक कट्टर पाठीराखा कसा असावा याचं उदाहरण दाखवलं भगवान हनुमंतांनी. आजचा त्यांचा दिवस आहे. कारण आपण जर विचार केला शनिवारचा दिवस. गोलंदाज तयार. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड केलाय. थोडासा कट केला बाहेरच्या दिशेने आउट स्विंगर. कारण या गोलंदाजाची आत्ताची जर तुम्ही शैली पाहिली तर राईट आर्म ओव्हर द विकेटनं चेंडू हाताळण्याच्या ऐवजी त्यानं राऊंड द विकेटनं चेंडू हाताळला. इनसाइड आउटसाइड दी ऑफ स्टंप पिच करण्याची त्याची शैली त्यानं दाखवली आहे. गोलंदाज भगवान पुन्हा एकदा तयार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधल्या रिजन मधून चेंडू भिरकावलाय. सरळ चेंडू सीमा पार. चौकाराचा कर्जत ब्रँड फलंदाजाच्या बॅटमधनं. धन्यवाद. एक कट्टर समाज करते. कारण मी तर म्हणतो की कर्जतचं कल्चर बहरवण्यामागे काय आहे तर बरेचसे कट्टर समाज करतात. अगदी गरीब जनतेवर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा मात्र धावून येणारे आणि अगदी असीम समाजकारण करणारे कट्टर समाज करते. आणि खऱ्या अर्थानं आपण जाऊयात मॅचकडे पुनश्च एकदा. गोलंदाज तयार. आपलं बॉलिंग मार्कवर गोलंदाजी मार्कवर भगवान गायकवाड. राऊंड विकेटनं खूप चांगला फटका. अगदी चेंडू भिरकावलाय. वाईडिश लॉंग ऑफ रिजन मधून सरळ भिरकावला. चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार साधावन करिता. कमांड डीजे. धन्यवाद. षटकाराचा बादशाह ग्रुप ब्रँड दाखवला या फलंदाजानं देखील. धावफलक जाऊन पोहोचला 15 या अंकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत चेंडू हाताळले गेले तर 4. खूप देखना फटका. पुन्हा एकदा क्रिकेटच्या कॉपीबुक स्टाईलनं चेंडूला खेळलं गेलं. चेंडू अगेन जाईल सीमारेखा पार. चौकाराचा बादशाह ग्रुप ब्रँड. कमांड डीजे. धन्यवाद. आमच्या tenniscricket.in च्या वेबसाईटच्या माध्यमातून गौरव सावंत आणि टीम त्यांची खूप चांगल्या रीतीने कार्यरत आहे. त्यांचं देखील खऱ्या अर्थानं आभार. खूप अगेन काय फटकेबाजी केली आहे. अगदी मैदानाच्या चौफेर हा खेळाडू फटके खेळतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ रेंजच्या दिशेनं हे फटके खेळले जात आहेत. निश्चित रूपाने उल्लेखनीय मी उल्लेख करेन या फलंदाजाचा मकरंद दहिवलीकर. नजाकत दाखवली आहे त्याच्या फटकेबाजीतनं. धावफलक पहिल्या षटकाच्या अंती गुणलेखक नितेश सरे माहिती पुरवतात. 21 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. कारण वातावरण देखील तापलंय. जो चेंडूचा रबर आहे तो देखील एक्सपांड झालेला असणार. त्यामुळे समोरच्या संघांना देखील घाबरून जाता कामा नये. कारण धावा सहजरित्या येणार. फ्लॅट विकेट आहे. कारण मी पहिल्या दिवसापासून या विकेटला देखील पाहतोय. फ्लॅट विकेट आहे त्यामुळे सहजरित्या चेंडू बॅटवर देखील येतोय. त्यामुळे निश्चितच फलंदाजांना थोडीशी जमेची बाजू आहे या विकेटवर. निश्चितच अगदी वाऱ्याची दिशा आणि त्या दिशेचा उपयोग करून घेतला. कारण सध्या एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्येच अगदी पहिलं षटक जे चालू झालं त्या पहिल्या षटकाच्या एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्येच अगदी वाऱ्याचा झोत आहे. त्याचा फायदा मात्र फलंदाज मकरंद दैवलीकरनं करून घेतलाय.
नवीन गोलंदाज मैदानात दाखल होतोय. भगवान गायकवाड थोडासा हा महागडा ठरला पहिल्या षटकात, परंतु नौका गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये. गणेश धसाडे मात्र बॉलिंग मार्कवर येईल. एंड चेंज झालाय नो डाऊट. हा एंड देखील उजव्या हाताच्या फलंदाजाला पूरक असणार आहे, कारण झेंड्याची दिशा, जे फ्लॅग्स आपण लावलेत त्या फ्लॅग्सची दिशा वाऱ्याची दिशा दर्शवते. आणि निश्चित रूपानं अगदी सध्या जो स्टेप डाऊन दी ऍक्शन डान्सिंग डाऊन दी जो एंड चालू आहे त्या एंडच्या दिशेनंच वारा चालू आहे. त्यामुळे निश्चितच गोलंदाजाची थोडीशी कसरत होणार या सत्राच्या माध्यमातून. दोन्ही संघांना तीच संधी मिळेल, दोन्ही संघांना तीच समानता देखील मिळेल. गोलंदाज तयार. गणेश धसाडे पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं. खूप देखना फटका. चेंडू बिरकावला मिड विकेट रेंज मध्ये. चेंडू थांबणं मुश्किल आहे. एक टप्प्या अखेर चेंडू सीमा पार. चौकाराचा बादशाह ग्रुप ब्रँड फलंदाजाच्या बॅटमधनं. धन्यवाद. संदीप मोरे बाळा या पेटनेमनं ओळखला जातो हा खेळाडू. निश्चित रूपानं त्याच्या मार्फत त्यानं मनसुबे तय केले पहिल्या चेंडूवर, परंतु शिवश्री तिवरे संघ गोलंदाज निश्चित रूपानं आपण पाहतोय गणेश धसाडे बॉलिंग मार्कवर आहे. गोलंदाजी मार्कवर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाज. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ चेंडू इनटू द फॅन्स ॲज अ स्वीप ॲज अ एरो. कम ऑन डीजे. धन्यवाद. कुमार तुषार गोमारे आणि नरेंद्र गोमारे साहेबांच्या माध्यमातून ही देखणी स्पर्धा तुम्ही पाहतायत. खऱ्या अर्थानं आयोजन म्हटलं की फार मोठी तारेवरची कसरत असते. काय करावं लागतं ते फक्त आयोजकालाच माहिती आहे. अकेन बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ मागच्या रेंजमध्ये आला आणि फ्लाइंग स्लिप नाही म्हणता येणार, परंतु गली रिजन मधला खेळाडू तिथपर्यंत पोहोचला देखील. खेळाडू पोहोचल्यानंतर त्यानं कलेक्शन देखील केलं आणि फेक देखील केली. धावफलक मात्र 1 वाढून 3 चेंडूंच्या खेळाअखेर जाऊन पोहोचलाय 32 या अंकावर. 32 काय दाखवलंय आकड्यानं. 14 मे 1657 पासून वयाची 32 वर्ष झुंजत राहिले शंभूराजे. अगदी आपण पाहिलं ना तर खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची कडा घेतली पुन्हा एकदा चेंडूनं आणि बॅकवर्ड रिजन मध्ये आला चेंडू, ज्यावर धावसंख्या कन्वर्ट झाली ती 1. सन्माननीय मयूरजी शिंदे सर आणि आदरणीय आशिषजी सुर्वे सर, आपणास विनंती आहे की आपण या सन्मान मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. विनंती आहे. जाऊयात मॅचकडे. गोलंदाज तयार. गणेश धसाडे. ओव्हरपिच डिलिव्हरी होती. सरळ भिरकावलाय चेंडू सिली मिड ऑन रेंज मध्ये. एकच धाव कन्वर्ट होतीये आणि एका धावसंख्येनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 34. गुणलेखक नितेश तरे खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत सध्या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. प्रत्येक स्पर्धा अगदी त्याची टेलिकास्टिंग किंवा त्या स्पर्धेमधले रेकॉर्ड्स, त्याचे अपडेट्स अगदी कट्टर क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. खूप चांगला चेंडू होता. सरळ भिरकावलाय. वाईडिश लॉंग ऑफला. चेंडू पोहोचला क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव कन्वर्ट झाली. धावफलक 1 वाढून मात्र जाऊन पोहोचलं 35 या आकड्यावर. या षटकातनं मात्र धावा जर एकंदरीत आपण विचार केला तर 14 धावत संख्या खर्च केली गेली आहे. 14. उद्या 14 आकडा आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा आकडा आहे. येस. तर 12वा प्रतिनिधी बॅट घेऊन आपण जा. येस. तर उद्याचा महत्वपूर्ण दिवस आहे, कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उद्या. कारण 14 एप्रिल 1598, माफ करा, अगदी 14 एप्रिल त्यांचा देखील वाढदिवसाचा आकडा आहे. निश्चितच पूर्ण भारताचं संविधान लिहिताना खूप मोठी मोलाचं कार्य केलंय आणि निश्चित रूपानं उद्या अगदी थाटामाटात जयंती देखील साजरी होणार आहे. भीमजल्लोष 2020-19 अगदी प्रत्येक शहरातनं, भारताच्या कानाकोपऱ्यातनं, जगाच्या कानाकोपऱ्यातनं सेलिब्रेट होईल. जाऊयात मॅचकडे. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर घेऊन गोलंदाज तयार. सुमित ठाकूर. नावातच दर्जा आहे, त्यामुळे नावाला साजेस कामगिरी मात्र करावी लागणार. गोलंदाज आणि त्याच्या विरोधात फलंदाजी स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल.
अगदी मकरंद दहिवलीकर, पंच आगळी वेगळी स्टाईल प्रकाश बदे, त्याच कडावच्या टुर्नामेंटने या पंचांना देखील फेमस केलंय. कारण शिवजयंती चषक 2020-19 मध्ये एका आगळ्या वेगळ्या शैलीनं हे देखील पंच थोडेसे का होईना त्यांची पॉप्युलॅरिटी वाढली आहे. बॅटची कडा घेऊन काय प्रेझन्स ऑफ माइंडचा उपयोग केला, अप्रतिम फटका आणि त्यावर न जाकत बरा चौकार, बादशाह ग्रुपचा ब्रँडेड चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद आदरणीय भरतजी म्हात्रे साहेब, आपणास विनंती असेल की आपण या क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. तर निश्चितच हा चौकार आला आणि या 4 धावसंख्येने धावफलक मात्र 4 दशकांवर जाऊन पोहोचलं. 40 धावसंख्या धावफलकावर आली आहे. गडी मात्र एकही बाद झालेला नाहीये. ते यश संपादन करता आलेलं नाहीये. सुमित ठाकूरचा चेंडू खूप देखणा होता, गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता, परंतु अगदी प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर खूप चांगल्या पद्धतीने केला फलंदाजानं. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला खेळला गेलाय, थोडीशी सॉफ्ट डिसमिसल झाली, चुकी झाली छोटीशी आणि निश्चित रूपाने धावा कन्वर्ट झाल्या. एक धाव अतिरिक्त जोडली गेली या चेंडूमध्ये, कारण ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा खर्च केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलं ते 42 या अंकावर. गोलंदाज तयार, सुमित ठाकूर बॉलिंग मार्कवर पल्लू स्कूपचा प्रयत्न केलाय आणि बॅकवर्ड लेग स्लिपला फलंदाज देखील तैनात आहे. निश्चित रूपाने एक धाव रोटेट झाली आहे आणि या रोटेशननं मात्र धावफलक जाऊन पोहोचलोय 43 या अंकावर. 43 रन्स, 43 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर्ड झाले ते 3. खूप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज बाळा मोरे, मात्र स्ट्रायकर एंडवर आहे. निश्चित रूपाने त्याच्याकडनं अशा अपेक्षा असतील त्याच्या पाठीराख्यांना, त्याच्या संघाला देखील, कारण बरीच वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये काम केलं या खेळाडूंना देखील. गोलंदाज तयार, खूप चांगला फटका अलॉंग द कार्पेट. चेंडू निश्चित रूपाने जाऊन पोहोचला आहे काऊ कॉर्नर रेंजच्या दिशेनं आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय चंद्रकांत आले, त्यांनी चेंडू चांगल्या पद्धतीने स्टॉप देखील केलं. चेंडूचा वेग जास्त होता, त्यांनी ओळखलं की चेंडूला पहिल्यांदा थांबवणं गरजेचं आहे. निश्चित रूपाने या 2 धावा कन्वर्ट झाल्या आणि 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय 45. खूप मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल सुटली आहे. निश्चित रूपाने घडू शकतं टेनिस क्रिकेटच्या पटलावर, काही शक्य आहे. अगदी ज्या कॅचवर पोझिशन बनवणं सोपं होतं तो झेल मात्र सुटला आणि निश्चित रूपाने जर आपण पाहिलं 2 धावा कन्वर्ट झाल्या. षटक नंबर 3 संपुष्टात आलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. या षटकाचा जर विचार केला, या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 47 रन्स ऑन बोर्ड. कमॉन डीजे, आमच्या साथीनं लगेचच आपण जोडले जायचे आहात. धन्यवाद. फक्त 2 ते 3 मिनिटं राहील ड्रिंक्स ब्रेक, याची देखील आपण नोंद घ्या. निश्चितच आपण पाहिलं तर 3 षटकं संपुष्टात आली, कारण 5 षटकांचा खेळ आहे. जे गाणं आपल्याला ऐकवलं जात आहे सोनाली भोईर, ज्या सध्या पटलावर खूप गाजत आहेत, भिवंडीच्याच सिंगर आहेत, जुकांबा या गावातनं बिलॉंग करतायत आणि खूप चांगली गाणी त्यांनी देखील बरीचशी पटलावर आणली आहेत. क्रिकेटच्या मॅचेस म्हटल्या की अगदी कोळी गीतांचा धम्माल नजराणा. आणि तर जाऊयात मॅचकडे. 4थं षटक प्रगतीपथावर येईल. गोलंदाजी मार्कवर गणेश धसाडे गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक कोट्यातलं त्याचं 2रं षटक आहे. सांघिक कोट्यातनं जर आपण विचार केला तर निश्चित रूपानं षटक नंबर 4. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट न फलंदाजासाठी.
खूप देखना फटका, फटक्यातला आवाज मात्र सर्व काही सांगून गेला. समोर क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे निश्चित रूपाने फक्त एक धाव कन्वर्ट झाली आहे आणि या एका धावसंख्येने धावफलक मात्र जाऊन पोहोचलं ते 48. 48 रन्स, लॉस ऑफ नन. आतापर्यंत एकही गडी बाद न होणं थोडंसं का होईना शिवश्री तिवरे या संघासाठी अगदी धोक्याचं ठरू शकेल, कारण ज्या ज्यावेळी हातात विकेट्स असतील, ज्या ज्यावेळी गडी असतील त्या त्यावेळी मात्र अटॅक होणार आणि तेच मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतंय का. इट्स बिगेस्ट हिट आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी बादशाह ग्रुपचा ब्रँडेड षटकार. कमॉन डीजे. कार्याला त्यांच्या तोडच नाही करती कौतुक कर्जत कर, करती कौतुक कर्जत कर. नरेंद्र कुमार एक नंबर. धन्यवाद. सन्माननीय अशोकजी जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा खूप देखना चेंडू हाताळला. आता मात्र कमबॅक केलं खऱ्या अर्थानं गणेशनं देखील. एक धाव रोटेट झाली आणि एका धावसंख्येनं धावफलक मात्र 1 वाढून जाऊन पोहोचेल 55. 55 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 0 विकेट. 55 आकडा धावफलकावर आलाय. एका नेल्सन आकड्याची उद्घोषणा झाली आहे. अगदी जर आपण विचार केला तर आपण बऱ्याचदा म्हणतो ना की स्टीव्ह वॉकनर अगदी डेव्हिड शेपर्ड सरांची आठवण होते या नेल्सन आकड्यानं, कारण बऱ्याचदा ज्या ज्यावेळी नेल्सन आकडा धावफलकावर लागला त्या त्यावेळी थोडीशी छोटीशी उडी मारून त्यांनी ती धावसंख्या व्यक्त केली आहे. गोलंदाजानं खूप चांगला चेंडू हाताळला. त्याच्या विरोधात फटका देखील खूप देखना पाहायला मिळाला. अगदी वाईडिश मिड लॉंग ऑन झोन मध्ये हा चेंडू स्थिरावला गेलाय, ज्या मार्फत धावसंख्या कन्वर्ट झाली आहे. चौथ्या चेंडूच्या खेळा अखेर धावा मात्र कन्वर्ट केल्या गेल्या त्या 56. 56 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. शेवटचे 2 चेंडू या षटकाच्या अंती मात्र शेष असताना गोलंदाज तयार. खूप चांगला फटका क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईलनं चेंडूला खेळलाय. वाईडिश मिड लॉंग ऑफ रेंज मध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 2 या आकड्यानं मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 58 या धावसंख्येवर. शेवटचा एक चेंडू शेष आहे. पहिलं सत्र संपायला मात्र 1.1 म्हणजेच 1 षटक आणि 1 चेंडू, तब्बल 7 चेंडू शेष आहेत. गोलंदाज पुनश्च एकदा तयार. आपल्या बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय गणेश धसाडे आपल्या संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतोय. खूप देखना फटका, सरळ चेंडू पुनश्च एकदा भिरकावलाय. इन बिटवीन द गॅप चेंडू सरळ निघून जाईल. ॲज अ स्वीप, ॲज अ ॲरो चेंडू चौकारात कन्वर्ट झाला. चौकार अगेन. खऱ्या अर्थानं धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय तब्बल 62 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचलंय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचा आणि अंतिम षटक जे 5वं षटक प्रगतीपथावर येईल. गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाज अनिल थोरवे गोलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाज तयार. राईट राऊंड विकेट. पहिला चेंडू स्वीप करण्याचा चेंडूचा प्रयत्न फसला. चेंडू सरळ आदळला जाऊन यष्ट्यांवर आणि यस पंचांकडनं देखील उद्घोषणा झाली आहे. फलंदाज बाद. मिस्टर मकरंद दैवलीकर हॅज टू डिपार्ट. ज्याला परतावं लागणार आहे मकरंद दैवलीकर. वैयक्तिक 15 चेंडूत 32 धावसंख्या करून मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेत. खऱ्या अर्थानं खूप चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन या फलंदाजांना केलंय आणि नो डाऊट नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कर्जतची आणबान शान म्हणून ज्या खेळाडूचा उल्लेख मात्र आपण सातत्यानं केलाय या विभागाला प्रमोट करताना, अगदी मग श्री 11 मी मराठी नेरळ असू द्यात किंवा कर्जत मधले बरेचसे ओपन संघ असू द्यात, ज्या खेळाडूंना प्रमोट केले, तो संदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नरेंद्र गोमारे साहेबांकडनं पारितोषिक निश्चित रूपानं येते संदेश साठी. 3 षटकार जर मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. चेंडू निश्चित रूपानं थोडासा कंट्रोल सुटला गोलंदाजाचा आणि पंचांकडनं देखील इशारा आलाय
एक धावसंख्या एक्स्ट्रा स्वरूपात स्वैर माराच्या माध्यमातून धावफलकावर जोडली जाईल. धावफलक 1 न वाढून मात्र जाऊन पोहोचतंय 63 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज तयार. आखूड टप्पाचा चेंडू त्यावर मात्र थोडस का होईना जबाबदारीनं खेळ केला या गोलंदाजाच्या विरोधात. धावफलक 1 न वाढलं. चेंडू ऑथराईज आतापर्यंत हाताळून झाले ते 2 आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचलं ते 64 या आकड्यावर. परीची पारितोषिक आली निश्चित रूपानं, कारण या स्पर्धेकरता खूप चांगल्या पद्धतीनं बॅकअप दिलंय. संदेश पाटीलची देखील बरीचशी मेहनत आहे. अनिल थोरवे यांच्या प्रत्येक विकेट करता दोस्ती ग्रुप यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तर निश्चित रूपाने आपण पाहतोय अनिल थोरवे कसलेला गोलंदाज असावा, कारण स्लॉग ओव्हर चालू आहे, हाणामारीचं षटक चालू आहे आणि तरी देखील रोख लावलाय धावसंख्येला. चेंडू भिरकावलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ षटकाराचा हा एक मोठा फटका कन्वर्ट केला. फलंदाजानं मात्र एक केलेला प्रहार. कमॉन डीजे. लयो भारी बॅट्समन यो, लयो भारी बॅट्समन वो, बॉल गेला हाती बाहेर, बॉल गेला हाती बाहेर, मारला खणखणीत षटकार. धन्यवाद. 70 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला गोलंदाज अगेन आखूड टप्प्याचा चेंडू ज्याला थारा नाहीये टेनिस क्रिकेटच्या पटलावर, तोच चेंडू मात्र भिरकावला. एंड टू द फॅन्स. चेंडू षटकार. कमॉन डीजे. पहाड छत्रपतीचा छावा ठोकतोय 6 धावा. धन्यवाद. तर निश्चित रूपानं आपल्याला माहिती नाहीये डीजे जॉकी कोण आहे, पण काय अफलातून प्रेझन्स ऑफ माइंड आहे. असं कल्चर निर्माण केलं ना की उद्या आपल्या वंजारपाड्याचे एक कट्टर क्रिकेटर अनिल माळी यांच्या हळदी देखील आहेत आणि माहोल क्रिएट केला. अगदी या मॅचच्या मैदानात मात्र हळदींचाच माहोल असं वाटायला सुरुवात झाली. तर ही खरी कर्जतची संस्कृती आहे, ही खरी ताकद आहे आणि हे पटलावरचं सगळं रुपेरी दृश्य आहे ते मात्र डीजे जॉकी देखील दाखवतात. एक मोठा फटका सरळ स्टँड अँड डिलिव्हर्ड. भिरकावून दिला चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराचा बादशाह ग्रुप ब्रँड फलंदाजाच्या बॅटमधनं. कमॉन डीजे. तर षटकाराची हॅट्रिक कंप्लीट होतीये या फलंदाजाच्या माध्यमातून. बाळा मोरे ज्याचं नाव आहे संदीप मोरे, पेटनेम बाळा या टोपण नावानं ओळखला जाणारा खेळाडू आपल्या मनगटातलं बळ मात्र दाखवतोय. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा एक मोठा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या जवळ, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे त्यामुळे फलंदाजाला परतावं लागेल. षटक नंबर 5 समाप्त होत आहे. धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 82 या आकड्यावर. विजयाकरता 83 धावसंख्येची गरज आहे. 83 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 डिलिव्हरीज. 30 चेंडू आणि गरजेची धावसंख्या असेल ती 83. अगदी निश्चित रूपाने या 83 धावा, लक्ष मोठं जरी दिसत असलं तरी नथिंग इज इम्पॉसिबल इन टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. बऱ्याचशा पटलावर गोष्टी घडल्यात त्यामुळे आपण बऱ्याचदा म्हणतो की पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. ते दिसेल मैदानाच्या आतमध्ये. हे धुरंधर 2 एकमेकांच्या समवेत भिडतील, परंतु निश्चित रूपानं हे सत्र संपलंय आणि पुढच्या सत्रासाठी मात्र आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात आमचे साथी कॉमेंटेटर मयुरेश कदम सर. एक गोड आवाज, परंतु त्याआधी मात्र जाऊयात आमच्या डीजे जॉकी. निश्चित रूपाने तुम्हाला देखील विनंती असेल की एक असं कोळी गीत वाजवा, एक असं एक लग्न गीत गाजवा की अगदी पुनश्च एकदा एक माहोल सुंदररित्या या मैदानाच्या आतमध्ये तयार होईल. कमॉन डीजे. हॅलो. तर कोळिवळी संघाचा संघनायक आणि गुंडगे संघाचा संघनायक विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेक करण्याकरता मात्र आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. त्यानंतर या
येस थँक्यू थँक्यू डिसे. तत्पूर्वी या मंचावर आमचे पाहुणे उपस्थित आहेत. आदरणीय मयूरजी शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाणार आहे. तुषार गोमारे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर आशिष सुर्वे यांनाही विनंती करतो की व्यासपीठावर यायचं. भरतजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर दत्ताजी विर्ले साहेब आणि कैलाजी माळी साहेब यांना सर्वांना विनंती करतो की व्यासपीठावर लगेच यायचंय आणि बॉल द्या लगेच. तिसरी रात्राला आपण सुरुवात करतोय. ब्रदर्स ट्रॉफी 2019 मध्ये सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आमच्या समवेत निखिलजी वाकले सरांचा तुम्ही आवाज ऐकला पहिल्या सत्रामध्ये. त्याचबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेत नितेशजी तरे सर, कॉमेंट्री बॉक्समध्ये अजून एक गोड आवाज अजय डायरे सर उपस्थित झालेत. आणि त्याचबरोबर आमची tenniscricket.in ची संपूर्ण टीम, गौरवजी सावंत, ओमकारजी सावंत, कॅमेरामॅन मनीष, त्याचबरोबर मिलन पाटील यांच्या समवेत डीजे नितीन यांच्या माध्यमातून सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. 83 धावसंख्येचं टार्गेट म्हणजे या स्पर्धेमधलं सर्वोच्च धावसंख्या श्री 11 मी मराठी नेरळ संघाची यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. 83 धावा केल्यात. 83 धावा करताना आता पूर्ण करण्याच्या साठी सुमित ठाकूर आणि अनिल तोरवे यावेळेस मैदानात. दोन्ही चांगले खेळाडू मैदानात आहे. जशी सुरुवात केली होती नेरळ संघाने तशी सुरुवात करावी लागेल. कारण 83 धावा क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर कमी सुद्धा आहेत. कारण पहिलं असं घडायचं की 44 धावा सुद्धा महाग पडायच्या. परंतु आता क्रिकेटचं एवढं ग्लॅमर वाढलंय. 100 धावा प्रत्येक टीम आता पूर्ण करण्यासाठी आता ताकद आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या 83 धावा तिवरे संघाला सुद्धा आता कमी वाटतील जेव्हा यांची सुरुवात 16.6 च्या बरोबरीने जर चालली तर खऱ्या अर्थाने या 83 धावा पूर्ण होतील. गोलंदाजाचा पहिला चेंडू, मकरंद पहिला चेंडू आणि पहिला चेंडूला फेकून दिलं जात आहे. जशी सुरुवात झाली होती मी मराठी नेरळ संघाकडनं आणि ती सुरुवात तिवरे संघाच्या सुमित ठाकूर करतोय. पहिल्या चेंडूवर आलेला हा दणदणीत चौकार. येस थँक्यू. पहिल्या चेंडूवर प्रहार चढवला. पहिल्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलं फलंदाज सुमित ठाकूर यांनी. चेंडू डॉट जातोय. डॉटच्या साह्याने जे पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता त्यानंतर हा डॉट चेंडू जातोय. मकरंद ज्या पद्धतीने खेळला पहिल्या सत्रामध्ये आपल्यातून बॅटिंग केली, त्यांनी 32 धावसंख्येचे योगदान दिलं. आणि संदीप मोरे जो ममदापूरच्या टुर्नामेंट पासून बरसतोय, यावेळी सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने 5 धावा धावफलकावर लागल्यात. मकरंद गोलंदाजी मार्कवर आहे. जशी सुरुवात मगाशीच म्हटलं होतं की पहिलं सत्र जे ऐकलं आपण 82 धावा पूर्ण केल्या 5 षटकामध्ये. परंतु सुमित ठाकूरच्या पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर असं वाटलं की 83 धावा आता सहज पूर्ण होणार. आणि साठी हा चेंडू होता. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू जातोय. एकही धाव मिळत नाहीये. धावसंख्या तिथं स्थिर आहे. 5 धावा अवघ्या धावफलकावर लागल्यात. काय कमबॅक करतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूवर चौकार काढल्यानंतर बराच काय शिकलाय आणि क्षेत्ररक्षण मध्ये सुद्धा आता बदल केला संदेश पाटील यांनी. संदेश पाटील स्वतः आहेत लॉग ऑफ क्षेत्रामध्ये आणि वायडिश लॉग मध्ये एक क्षेत्ररक्षक उभा आहे. उंची दिली आहे चेंडूला, बाउन्स केलं, थोडंसं बाउन्सचा वापर केला आणि चेंडू सुद्धा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत जातोय. निर्धाव चेंडू आणि या निर्धावाच्या साह्याने 5 अवघ्या धावा लागल्या त्या धावफलकावर. 5 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज मकरंद पुणे सज्ज होते, बांधून ठेवलंय. यावेळी चांगला फटका, चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर येतोय. अनिल तोरवेच्या बॅटीतून आलेला हा ब्रँडेड षटकार. लय भारी बॅट्समन यो, लय भारी बॅट्समन. बॉल गेला हाती बाहेर, बॉल गेला हाती बाहेर. मारला खणखणीत षटकार, मारला खणखणीत
खडीत षटकार मारला थँक्यू. त्याचबरोबर पाहुणे उपस्थित झालेत. आदरणीय जनार्दनजी निरगुडा साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करून घ्यायचंय. तुषार गोमारे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचंय. त्याचबरोबर दत्ताजी विर्ले साहेब इथं उपस्थित झालेत. आम्ही विनंती करू तुषारजी गोमारे साहेबांनाच की आपल्या शुभ हस्ते त्यांचंही आपण स्वागत करायचं. एकूण धावसंख्या आहे पहिलं षटक संपल्यानंतर 11. अनिल तोरवेने जे मनसुबे आखले होते या मॅचच्या अगोदर की आम्ही मी मराठी नीरज संघाला टक्कर देणार आणि तेच कुठेतरी आता शेवटच्या चेंडूवर दिसलं. षटकार आला. 11 धावा धावफलकावर लागल्यात. ज्या 16.6च्या सरासरीने धावाचं होतं ते आता जी सरासरी आता वाढेल. 24 चेंडूने विजयासाठी आता 72 धावसंख्येची गरज आहे. 18ची सरासरी आता होऊन बसले. संदेश पाटील गोलंदाजी मार्कवर तयार आणि पहिला चेंडू स्वागत करतोय सुमित ठाकूर याही षटकामध्ये आणि या षटकाराच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये झपाट्याने वाढ. 17 धावा धावफलकावर लागल्यात. 1 2 3 4 कोलारी गावाची पोरं हुशार 1 2 3 4 कोलारे गावाची पोरं हुशार. थँक्यू. प्रत्येक षटकाराला दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे दोघांनाही खेळाडूंना. आणि हा षटकार आलाय समीर सर तर 200 रुपये सुमित ठाकूर यांच्या खात्यात जमा होणार. 17 धावा धावफलकावर लागल्यात. सलमान नजे हेही इथं उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघ या कोलिवली आणि गुंडगे संघ आपण टॉस करण्यासाठी यायचे परंतु विकेट जाते मैदानामध्ये. मोठी विकेट मिळाली गोलंदाज संदेश पाटीलला सुमित ठाकूरच्या स्वरूपामध्ये. आहे जीवानी भावाचा आमचा नरेंद्र दादा आहे जीवान भावाचा तुम्हाला सांगतोय खरोखर अहो तुम्हाला सांगतोय खरोखर नाही मनात कसली नरेंद्र गोमारे 1 नंबर. थँक्यू. भरतजी म्हात्रे साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत विनंती करेल आयोजकांना की आपले शुभ हस्ते त्यांचं करावं. सुमित ठाकूर बाद होतोय. एकूण आपले 11 धावसंख्येवर तो बाद झाला. त्याची जागा भरवण्यासाठी मंदार दगडे मैदानात जातोय. आक्रमक खेळाडू आहे. फास्टेस्ट 50 म्हणजे आक्रमक 50 मारली होती या फलंदाजाने मार्केट यार्डच्या मैदानावर तेही आठवतं. दोन्ही संघनायक इथं उपस्थित झालेत. सोमजा 11 गुंडगे संघ संघनायक आणि VR कोलिवली संघ संघनायक इथं उपस्थित झालाय. तर आम्ही विनंती करू आमचे सलमान नजे यांना की आपले शुभ हस्ते त्यांच्या दोन्ही संघादरम्यान टॉस करावा. धावसंख्या आहे ती 18 धावा धावफलकावर लागल्यात. समोर असेल अनिल तोरवे हा फलंदाज आक्रमक फलंदाज मैदानात आहे. संदेश पाटीलचा मुख्यतः याला सामना करावा लागणार आहे. चेंडू शॉर्ट प्लेनचा होता. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम झेल क्षेत्ररक्षकाकडनं आणि दुसरी विकेट मैदानात जाते अनिल तोरवेच्या स्वरूपामध्ये. तंबूमध्ये परततोय आता रंगात आली मॅच आता रंगात आली मॅच ह्या फिल्डरनं घेतली बघा हो कॅच या फिल्डरनं घेतली बघा हो कॅच. थँक्यू. सोमजा 11 संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी घेतली आणि बॅटिंगसाठी आमंत्रण केलं ते VR कोलिवली संघाला. परंतु दोन्ही संघ तेवढे आक्रमक आहेत. दोन्ही संघ तेवढे ताकदवान आहेत. शिवशक्ती कडाव संघाने जी मैदानावर आपण बघतो की शिवजयंती चषक ठेवला होता आणि त्या चषकामध्ये सोमजा 11 गुंडगे संघाने सुद्धा दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक फटकवलं होतं आणि नुकतीच पार पडलेली ममदापूरची टुर्नामेंट त्यामध्ये सुद्धा VR कोलिवली संघाने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक फटकवलं होतं. म्हणजे दोन्ही संघ आता ताकदवान आहेत. यानंतरच्या मॅच मध्ये दोन्ही संघांनी आपले होप्स वाढवलेत. दोन्ही संघ आता बलाढ्य झालेत आणि त्यामध्ये मॅच तुम्हाला नेक्स्ट पाहायला मिळेल. 1 धाव मिळते. चंद्रकांत मामा यावेळेस मैदानात गेलेत. अनुभवी खेळाडू तिवरे संघाचे वय जास्त असले तरी यंग खेळाडूंना लाजवणारा खेळाडू आहे. मोठे मोठे फटके मारू शकतो
आणि आता मोठे फटक्यांची गरज असेल ती तिवरे संघाला. 19 धावा धावफलकावर आहेत. संदेश पाटीलचं दुसऱ्या क्रमांकाचं षटक म्हणजे P2चं षटक चालू आहे. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं. असं वाटलं होतं की मोठा फटका येईल मंदारकडनं, परंतु हलक्या हाताने बॅट फिरवली आणि फक्त केवळ एकच धाव मिळते. या एक धावसंख्येच्या मदतीने 20 धावसंख्या धावफलकावर लागले. प्रकाश बदे सर स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत आहेत. राजेंद्र भोईर मेन पंचांच्या भूमिकेत आहेत आणि षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.00 ची सरासरीच्या साह्याने 20 धावा धावफलकावर आहेत. ते तिवरे या संघाचे 2 गडी त्यांनी गमावलेत आणि संदेश पाटीलचं जे षटक होतं ते षटक पडलं 9 धावसंख्येचं आणि 2 विकेट फार महत्वपूर्ण त्यांनी मिळवल्या. म्हणजे सलामीची जोडी त्यांनी तंबूच्या आसरेला मिळवले. 18 चेंडू आणि आता 63 धावसंख्येची गरज आहे. आता संघर्ष करावा लागेल, पळावं लागेल, कारण 18 चेंडू 63 धावा आहेत म्हणजे तुमच्याकडं 21.00 ची सरासरी राखावी लागेल. जर तुमच्या मध्ये मनगट ताकद असेल, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आपण नेहमीच म्हणतो की स्वप्न जे तुम्ही रात्री बघतात ते स्वप्न नाही, तुम्ही स्वप्नाचे सकाळी बघतात आणि ते स्वप्नावर पूर्तता करतात, त्याला स्वप्न म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला लढावं लागणार आहे. आदरणीय गणपती बुंडारे सर इथं उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो व्यासपीठावर यायचं. त्याचबरोबर पंढरीनाथ तांबोळी साहेब यांनाही विनंती करू की आपण व्यासपीठावर या. आणि त्याचबरोबर आदरणीय हरिचंद्रजी डांगरे साहेब यांनाही विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षेमध्ये येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तिसरं षटक घेऊन येतोय रुपेश चव्हाण हा गोलंदाज. उंची भरपूर आहे या गोलंदाजाची आणि ह्यावेळेस उंचीचा वापर केला. पंचामळ सांगतात की अतिरिक्त उंची घेतली आणि वाईड येतोय. या वाईडच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये बदल होईल. 21 धावा धावफलकावर लागल्यात आणि हाईटचा पुरेपूर वापर करणारा हा गोलंदाज आणि त्याच गोलंदाजाला आता दंडित करण्यात येत आहे. सूचना दिली आहे. फुलटॉस चेंडूला खेळलं डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सिंगल केवळ मिळते. या एक धावसंख्येच्या मदतीने 22 धावा धावफलकावर लागल्यात. बऱ्याच वेळा नितेश असं होतं की प्रेशर असतं प्रत्येक संघावर, परंतु प्रेशर जर आपल्या अंगावर न घेता तर खेळलं तर मोठ्या धावसंख्येपर्यंत तुम्ही सहजरित्या पोहोचता. यावेळेस बेट केलं चेंडूने फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूच्या साह्याने स्कोर कार्ड तिथंच थांबलाय. 22 धावा अवघ्या धावफलकावर लागल्यात. जरी तुमच्याकडे 83 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याची ताकद नसेल तरी तुम्ही पूर्णतः अर्धी तरी लढाई तुम्ही जिंकली पाहिजे, कारण प्रत्येकाचं लक्ष तुमच्यावर असतं. पंच आम्हाला सांगतायत बोट वर करतायत म्हणजे चंद्रकांत मामा यांना परतावं लागेल. तिसरा हादरा आहे तो 22 या धावसंख्येवर. थँक्यू. 22 धावसंख्या 3 विकेट महत्वपूर्ण गेल्यात त्या तिवरे संघाच्या आणि भगवान गायकवाड यावेळेस नवीन फलंदाज मैदानात आहे. बऱ्याच वेळा ओपनिंगला आपण याला पाहायचो, सलामी चांगल्या पद्धतीने द्यायचा हा खेळाडू, परंतु आता 5व्या क्रमांकावर हा खेळाडू उपस्थित होतोय. तर टार्गेट फार मोठं होऊन बसलंय, ओझं फार मोठं होऊन बसलंय. डोंगरावर सर करत असताना बऱ्याचशा अडचणी येतात आता तिवरे संघाला, पण त्या अडचणीवर मात करत तुम्हाला पुढे जायचंय. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज, मोमेंट करून देत नाही फलंदाजाला, परंतु टप्पा योग्य वापरतोय. गोलंदाजाला माहिती आहे आपण योग्य टप्पा आणि तेवढ्याच गती जर दिली तर फलंदाजाला आपण बांधून ठेवू शकतो आणि तेच काम आता रुपेश हा गोलंदाज करतोय. यावेळेस चांगला फटका, हवे चेंडू आहे, परंतु हवा मैदानात वावरत असताना अजून एक झेल जाते, अजून एक विकेट जाणार भगवान गायकवाडच्या स्वरूपामध्ये तिवरे संघाची. थँक्यू. 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर. ड्रिंक ब्रेक नको, पाणी नका पुरू. 2 षटकाचा आता खेळ बाकी असेल. धावसंख्या ते 22.
म्हणजे आता विजयासाठी गरज आहे ती 61 धावसंख्येची. 12 चेंडू 61 धावा असं समीकरण आहे. रुपेश चव्हाणचं विशेषतः कौतुक करूया. रुपेश चव्हाणनी फक्त 2च धावा खर्च केल्या आणि 2 विकेट, म्हणजे चांगलं षटक पडलं तिसरं मी मराठी नेरळ संघासाठी रुपेश चव्हाणचं. कारण पहिल्या षटकामध्ये मकरंदच्या 11 धावा दिल्या, दुसरं षटक टाकणार संदेश पाटीलनी 9 धावा दिल्या आणि आता तिसरं षटक रुपेश चव्हाणचं फक्त 2 धावसंख्येचं पडलं. म्हणजे आता 12 चेंडू आणि 61 धावसंख्येची गरज आहे. 30.50 ची सरासरी. 5 चेंडू 5 षटकार. प्रत्येक षटकावर तुम्हाला मारावे लागतील, कंपल्सरी मारावे लागतील. धुंदा काळन यांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. कोलिवलीचे ग्रामस्थ आहेत, विनंती करेल की आपण व्यासपीठावर या. जेवढे ग्रामस्थ मंडळ कोलिवलीचे इथे उपस्थित आहेत त्यांना सर्वांना आम्ही विनंती करू की आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षेमध्ये यायचंय. संदेश पाटील पुण्याशी तयार. पुढून मारण्याचा प्रयत्न होता परंतु चुकी, आणि चुकीला माफी नाही. 1+4 5 धावा मिळतात आणि या 5 धावसंख्येच्या माहितीने 27 धावसंख्या धावफलकावर लागल्यात. थँक्यू. गोलंदाज संदेश तयार होतोय. हवे चेंडू आहे. अमर जाधव या फलंदाजाने हा चेंडूला मारलं होतं परंतु एलिव्हेशन कमी, बरीचशी उंची गाठली आणि फलंदाज अजून एक बाद होतोय अमर जाधव. थँक्यू. खऱ्या अर्थाने आता संदेश पाटील पाठी लागला दिवरे संघाच्या. प्रत्येक विकेट हा गोलंदाज मिळवतोय. परिस्थिती गंभीर आहे दिवरे संघाची, कारण अवघ्या 27 धावा धावफलकावर लागल्यात. लेग स्टिकच्या बाहेर कुणाल दाबणे थोडंसं फंबल करतोय. तर आम्ही सोमजा 11 गुणगे संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण लगेच यायचं. अतुल नवळे लगेच या. चेंडूला खेळला वाईडिश लॉगऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट केली. 1 धावसंख्येच्या माहितीने 29 धावा धावफलकावर लागल्यात. सोमजा 11 गुणगे संघाचा कर्णधार अतुल नवले यांना आम्ही विनंती करतो व्यासपीठावर लगेच यायचंय. चेंडू आता यावेळी सीमा पार जातोय. सीमा पार दणदणीत येतोय हा चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या 33 धावा धावफलकावर लागल्यात. यस थँक्यू. पहिला जो सामना आहे नितेश तो वेळेवर होतोय असं म्हणावं लागेल, कारण प्रत्येक षटक वेगाने टाकलं जात आहे. निर्धाव चेंडू येतोय. संदेश पाटील जरी विकेट घेत असेल परंतु त्या गोलंदाजावर हल्ला सुद्धा चढवला जातोय. अमर जाधव बाद झाल्यानंतर अंकुश आला. अंकुशने एक चौकार खेचला आणि आपण कर्णधार का आहोत हे जर उदाहरण त्यांनी दिलं. परंतु 1 धाव कंप्लीट केली आणि 1 धाव संख्येच्या साह्यानं 34 धावा धावफलकावर लागल्यात आणि अजून 1 धाव मिळेल. 35 धावा धावफलकावर लागतील. संत गतीने आणि संघर्षमय हा सामना दिसला नाहीये. फक्त एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पंच थांबवा. ओव्हर झालेली आहे. वाईटचे धरूनच ओव्हर झाले. मी सांगतो पहिला चेंडू डॉट गेला, नंतर वाईट आला, त्यानंतर विकेट, परत वाईट आणि ते 5 रन ते आपले, त्यानंतर सिंगल, चौकार, डॉट आणि 2 रन. कारण 1 चुकू शकतो, 2 चुकू शकत नाही.
दिनेशजी बोंडेरे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. तर 4 षटक संपलेत आणि धावसंख्या आहे ती 35 धावा धावफलकावर लागल्यात. असं वाटलं की आता करत आणि मी मराठी नेरळ संघ एक्स्ट्रा बॉल टाकतो की काय तिवरी संघाला. षटक संपलं होतं परंतु आता गोलंदाजी मार्कवर येतोय. शेवटचं षटक घेऊन चेतन शिंदे गोलंदाजी मार्कवर आहे परंतु पहिला चेंडूवर प्रहार. चेंडू सरळ सीमा पार. षटकार येतोय मंदारच्या बॅटीतून. थँक्यू. चेतन शिंदे यांना गोलंदाजी दिली आणि त्याच्यावर पहिल्या चेंडूवर स्वागत केलं मंदार या खेळाडूने. दुसरा चेंडू तेवढ्याच वेगाने गोलंदाजी केली चेतन शिंदे यांनी. जेवढे ते बोलतात तेवढीच चांगली गोलंदाजी आता त्यांच्याकडनं. 2 चेंडू ते फेस केले. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार आणि धावसंख्या पोहोचली ती 41 या अंकावर. टार्गेट आहे 83 धावसंख्येचं. आता विजयासाठी अजून 42 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 42 धावा असं समीकरण असेल. गोलंदाज तयार चेतन. यावेळी दांडी गोल केली गोलंदाजाने आणि महत्वपूर्ण विकेट चेतन शिंदेच्या खात्यामध्ये. मंदार परततोय आपल्या वैयक्तिक 10 या धावसंख्येवर. थँक्यू. 41 धावसंख्या धावफलकावर लागले. अपयश पदरी येतं तिवरे संघाच्या आणि पहिला सामना ते खेळत आहेत. अजून विजयासाठी 42 धावसंख्येची गरज आहे. शिल्लक असलेले चेंडू फक्त 3 आहेत. चेतन शिंदेला मिळालेली एक मोठी सफलता. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर प्रत्येक खेळाडू आता चेतन शिंदेकडे बघत बसला होता की काय गोलंदाजी करतोय. परंतु त्यानंतर चेंडू डॉट आला आणि विकेट मिळवली तर आता करताना सर्व खेळाडू आता वाह करतील चेतन शिंदे या गोलंदाजाचं. चौथा चेंडूला खेळलाय चेतन शिंदे. चेंडू पकडत पर्यंत 1च धाव मिळते आणि या 1 धावसंख्येच्या मदतीने 42 धावा धावफलकावर लागल्यात. एकतर्फी सामना आहे. पहिला सामना एकतर्फी होतोय परंतु दोन्ही संघाचं विशेषतः कौतुक करूया की जी मिनिटं दिली होती आम्ही त्या मिनिटातच तुमचे षटकं संपतात. पहिले इनिंग सुद्धा 25 मिनिटांमध्ये झाली होती आणि आता ही इनिंग त्याच मिनिटांमध्ये संपते का काय. परंतु हा चेंडू जातोय डॉट आणि डॉटच्या साह्याने धावसंख्या ती 42. धावा धावफलकावर लागल्यात. आता दोस्ती ग्रुप थोडासा नाराज असेल. सुमित ठाकूरकडनं बऱ्याचशा अपेक्षा होत्या परंतु आता 42 धावफलकावर राहिल्यात आणि हे सत्र सुद्धा संपलं आणि मॅच जिंकतोय तो आपल्या या स्पर्धेमध्ये मी मराठी नेरळ संघ आणि मी मराठी नेरळ संघाचा विशेषतः अभिनंदन आणि विशेषतः आभारी आहोत आम्ही तिवरी संघाचा या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतल्यामुळे.